नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर तुम्ही थंबनेल पाहून बघितलंच असाल, की आपण गवारमध्ये बेसनचं पीठ घालून आपण एकदम मस्त भन्नाट आणि चविष्ट आपण इथे रेसिपी बनवणार आहोत. असं तुम्ही गवारच्या शेंगामध्ये बेसन घालून ही रेसिपी जर केलात, तर तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 वेळा हे आवडीने ही रेसिपी कराल. एवढी चविष्ट, खमंग आणि भन्नाट लागते. चला तर मंडळी, आपल्याला याचं काय बनवायचं आहे, तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी सर्वात अगोदर गवारच्या शेंगा घेतलेल्या आहेत. तर ही रेसिपी बनवण्यासाठी मी एकदम गावरान गवारच्या शेंगा घेतलेल्या आहेत. अशा गावरान शेंगा घेतल्यामुळे आपल्या या रेसिपीला चव अगदी छान येते, म्हणून आपल्याला ही रेसिपी करत असताना गावरानच शेंगा घ्यायच्या आहेत. जर तुमच्याकडे गावरान शेंगा जर नसेल, तर तुम्ही साध्या गावरान गवारच्या शेंगा घेऊ शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे गवारच्या शेंगा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहेत. हे गवारच्या शेंगा छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपल्याला एखादी जाळी किंवा एखादी चाळण घ्यायचं आहे आणि हे शेंगा आपल्याला त्या चाळणीवरती काढायचं आहे आणि या शेंगातलं आपल्याला पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे. अशी जर तुम्ही एकदा रेसिपी केलात, तर तुम्ही सारखंच अशाच पद्धतीने ही गवारपासून रेसिपी कराल, इतकी खमंग आणि टेस्टी लागते. तर बघू शकता, आपण हे गवारच्या शेंगा छान स्वच्छ पाण्याने धुवून हे चाळणीवरती काढून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे आपल्याला यामधलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे शेंगा तोडून घ्यायचं आहे. तर या शेंगा तोडत असताना आपल्याला दोन्ही साईडचा देठाकडचा भाग काढून टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे शेंगा गवारच्या तोडून घ्यायचं आहे. तर बघू शकता, आपण अशा पद्धतीने हे गवारच्या शेंगा तोडून घेतलेल्या आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्वच गवारच्या शेंगा हाताने तोडून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हाताने तोडून घ्यायचं नसेल, तर तुम्ही हे सुरीने शेंगा कट करून घेऊ शकता. पण अशा पद्धतीने हाताने तोडून घेतल्यामुळे भाजीला अगदी चव छान येते, म्हणून आपल्याला हे शेंगा हाताने तोडून घ्यायचं आहे. तर इथे मी हे सगळ्याच गवारच्या शेंगा अशा पद्धतीने तोडून किंवा निवडून घेतलेले आहेत. तर लगेचच आपण हे गवारच्या शेंगा भाजण्यासाठी गॅसवरती इथे मी कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घेतलेलं आहे. तर तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे निवडून घेतलेल्या गवारच्या शेंगा आहेत, ते शेंगा आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे. तर हे गवारच्या शेंगा आपल्याला या तेलामध्ये घालून आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर फार जास्त आपल्याला या तेलामध्ये हे गवारच्या शेंगा परतवून घ्यायचं नाहीत. 1 मिनिटभरासाठीच आपल्याला हे शेंगा या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहेत. मी तुम्हाला नंतर सांगेन, कारण आपण हे शेंगा फार जास्त का भाजून घेत नाही ते. तर बघू शकता, 1 मिनिटभरामध्ये आपले हे थोडेसे शेंगा ह्या तेलामध्ये छान परतवून घेतलेले आहेत. आता आपण या गवारच्या शेंगामध्ये 4 चमचे बेसन घालून घेणार आहोत, म्हणजे एक अर्धी वाटी बेसन घालून घेणार आहोत. बेसन आपल्याला या गवारच्या शेंगासोबत भाजून घ्यायचं आहे, म्हणून आपण फक्त 1 मिनिटभरासाठीच आपण हे गवारच्या शेंगा तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत. जर आपण या गवारमध्ये अगोदरच बेसन जर घातलं असतो, तर हे शेंगा एकदम व्यवस्थित भाजल्या जात नव्हत्या. म्हणून आपल्याला थोडंसं तेलामध्ये हे गव्हाच्या शेंगा परतवून घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 4 चमचे यामध्ये आपल्याला बेसनचं पीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे मी 4 चमचे किंवा अर्धी वाटी बेसन घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला या गवारमध्ये हे बेसन छान मिक्स करून घ्यायचं आहे किंवा छान यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. आणि बेसनचं पीठ घातल्यानंतर आपल्याला या ठिकाणी गॅस बारीक करायचा आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला हे गवार आणि हे बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे. या गवारमध्ये हे बेसन आणि गव्हाच्या शेंगा छान भाजून घेतल्यामुळे आपल्या भाजीला चव अगदी छान येते, म्हणून आपल्याला मंद गॅसवर हे गवारच्या शेंगा बेसन घातल्यानंतर छान भाजून घ्यायचं आहे. मंद गॅसवर आपण इथे एक 2 ते 3 मिनिटामध्ये हे बेसन भाजून घेतल्यानंतर लगेच आपल्या या बेसनाचा खमंग वास यायला लागलेला आहे आणि इथे आपलं मस्त खमंग हे बेसन हे गवारच्या शेंगा छान भाजले गेलेले आहेत. तर हे बेसन आणि हे गवार छान भाजल्यानंतर आपल्याला थोडंसं यावरती पाण्याचा शिपका द्यायचा आहे. जर तुम्ही या ठिकाणी बेसन भाजण्याच्या अगोदरच तुम्ही हे पाण्याचा शिपका जर दिलात, तर बेसन ते कढईला चिटकून बसतं आणि बेसन एकदम व्यवस्थित भाजलं जात नाही. म्हणून बेसन आणि हे गवारच्या शेंगा भाजल्यानंतर आपल्याला यावरती पाण्याचा शिपका द्यायचा आहे.
पाण्याचा शिपका देऊन आपल्याला एक 3 ते 4 मिनिट आपल्याला मंद गॅसवर हे गवार आणि बेसन छान भाजून घ्यायचं आहे किंवा याची छान एक वाफ काढून घ्यायचं आहे. तर हे 3 ते 4 मिनिटामध्ये अधून-मधून थोडंसं झाकण काढून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यावरती झाकण लावून छान हे गवार वाफवून घ्यायचं आहे. असं या गवारवरती झाकण ठेवल्यामुळे अर्धी कच्ची आपली छान इथे गवार छान शिजली जाते आणि भाजी एकदम पटकन शिजते म्हणून आपल्याला झाकण ठेवूनच आपल्याला या ठिकाणी हे गवार छान वाफवून घ्यायचं आहे. तर हे गवार आणि बेसन छान वाफवून घेतलेलं आहे. तर बघू शकता मस्त हे गवार आणि बेसन छान वाफलं गेलेलं आहे आणि यामधलं गवार पण छान अर्धं कच्चं शिजलं गेलेलं आहे. यावरचं झाकण काढल्यानंतर आपल्याला छान आणखीन एक वेळेस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हे भाजून घेतलेलं गवार आणि बेसन आपल्याला एखाद्या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे मी हे गवारच्या शेंगा एक मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेल्या आहे. तर लगेचच आपण याच कढईमध्ये आपण भाजी करणार आहोत. त्यासाठी थोडंसं हे कढई पाण्याने धुवून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला फार जास्त फापड पसारा करायची गरज लागत नाही. त्याच कढईमध्ये आपल्याला हे भाजी बनवून घ्यायचं आहे. तर त्याच कढईमध्ये इथे एक 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायचं आहे. मोहरी छान तडतडायला लागली की आपल्याला यामध्ये 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं छान फुलून द्यायचं आहे. नंतर आपल्याला यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालून घ्यायचा आहे. लसूण घालून आपल्याला छान थोडंसं बदामी कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. थोडंसं लसूण परतल्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेला 1 वाटी कांदा घालून घ्यायचा आहे. तर हा कांदा पण आपल्याला मंद गॅसवर एक 2 ते 3 मिनिटं छान याचा बदामी कलर येईपर्यंत हा कांदा परतवून घ्यायचा आहे. कांदा थोडंसं परतल्यानंतर आपल्याला यामध्ये कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे आहेत आणि सगळे जिन्नस आपल्याला मंद गॅसवर छान परतवून घ्यायचं आहे. तर मंडळी तुम्हाला अशाच माझ्या नवनवीन गावरान रेसिपी जर पाहायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. म्हणजे मी प्रत्येक टाकलेल्या रेसिपीज तुम्हाला पाहता येतील. तर इथे आपण छान या कांद्याला गुलाबी कलर येईपर्यंत छान परतवून घेतलेला आहे. तर यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे एक पाव चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे आणि 1 चमचा इथे लाल मिरची पावडर घालून घेतलेला आहे. तर मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट जसं पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही मिरची पावडरचं प्रमाण घालू शकता. त्याचसोबत इथे 1 चमचा काळं तिखट घातलेलं आहे. तर हे घरगुतीच काळं तिखट आहे. तर हे सगळे मसाले घालून आपल्याला छान या तेलामध्ये 1 मिनिटभरासाठी परतवून घ्यायचं आहे. त्यासोबत इथे थोडीशी या फोडणीमध्ये कोथिंबीर घालून घेतलेली आहे. तर नुसती वरूनच कोथिंबीर सजवण्यापेक्षा थोडंसं फोडणीमध्ये कोथिंबीर घालून घेतलं की आपल्या भाजीला चव अगदी छान येते म्हणून आपल्याला थोडं फोडणीमध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालून आपल्याला या फोडणीमध्ये परतवून घ्यायचं आहे. तर या फोडणीमध्ये तुम्हाला जर टोमॅटो आवडत असेल तर एखादा टोमॅटो बारीक चिरून या फोडणीमध्ये घालून घेऊ शकता. तर रोज-रोज तेच गवारची भाजी खाऊन कंटाळा येतो. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की गवारची भाजी करून बघा. चवीला एकदम भन्नाट लागते आणि ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल मला ही खात्री आहे. तर इथे आपली फोडणी छान झालेली आहे. तर या फोडणीमध्ये आपण जी भाजून घेतलेली गवार आहे, ते गवार आपल्याला या फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे किंवा परतवून घ्यायचं आहे. तर या मसाल्यामध्ये आपलं हे गवार छान एकदम व्यवस्थित एकजीव झालेला आहे किंवा मिक्स झालेला आहे. तर या मसाल्यामध्ये हे गवार छान मिक्स झाल्यानंतर बघू शकता आपल्या या गवारला कलर किती सुंदर आलेला आहे. तर हे मसाल्यामध्ये गवार छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून आपल्याला या गवारमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर पाणी घालत असताना आपल्याला बेतानच घालायचं आहे. कारण आपण पहिलंच हे गवार भाजून घेतल्यामुळे आपल्या या गवारला फार जास्त शिजण्यासाठी वेळ लागत नाही. तर इथे मी 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि छान या गवारमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. तर या भाजीला आपल्याला छान एक उकळी काढून घ्यायचं आहे. भाजीला उकळी आल्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला हे भाजी एक 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर इथे आपण झाकण ठेवलं होतं. तर एक 2 ते 3 मिनिटानं आपण या भाजीवरचं झाकण काढून बघूया. तर आता आपण या भाजीवरचं झाकण काढून बघूया.
तर इथे आपली मस्त गवारची शेंगाची भाजी छान शिजली गेलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या या भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे आणि दिसायला पण एवढी सुंदर आहे आणि चवीला पण या बेसनातली गवारची भाजी एकदम चविष्ट आणि खमंग हे भाजी आहे. तर तुम्हीही कोणतंही वाटण-घाटण न करता दररोजच्या पेक्षा वेगळी एकदम झणझणीत आपण इथे गवारची भाजी केली आहे. तर इथे आपली गवारच्या शेंगाची भाजी छान शिजली गेलेली आहे. तर सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला या भाजीमध्ये मिक्स करायचं आहे. तर या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर हे गरमागरम गवारची भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत चवीला खूपच भन्नाट लागते. तर तुम्ही अशा पद्धतीने गवारची भाजी नक्की करून बघा. तर हे गवारची भाजी आपण एकदम घरातल्या साहित्यामध्येच आणि घरगुती मसाल्यामध्येच आपण हे बनवून तयार केलेले आहे. तर या गवारच्या भाजीला कोणतेही वाटण करायचं नाही किंवा शेंगदाण्याचं कूट न घालता आपण इथे झटपट हे गवाराची शेंगाची भाजी केली आहे. अशा पद्धतीने तुम्ही एकदम वेगळ्या पद्धतीने नक्की तुम्ही गवारची भाजी करून बघा. चवीला अप्रतिम लागते. तर हे बेसनमधली गवारची भाजी तुम्हाला कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर तुम्हाला अशाच माझ्या नवनवीन रेसिपीज जर पाहायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.